बघताय ना, अगदी कुरकुरीत हा नाश्ता बनून तयार होतो. झटपट, मोजक्या साहित्यात महिनाभर तुम्ही स्टोअर करू शकता, अशी ही रेसिपी आहे. मुलांना जेव्हा वाटेल तेव्हा टिफिनला देऊ शकता किंवा झटपट असं संध्याकाळची जर छोटीशी भूक असेल ना, त्याला हा नाश्ता अगदी परफेक्ट आहे. तर त्यासाठी काय करायचंय ना, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आपण ज्याच्यावर आलं किसतो त्यावर बारीक असं किसून घ्यायचंय. जर असं किसायचं नसेल तर बारीक-बारीक चॉप सुद्धा करू शकता. आणि मस्त असं 10 ते 12 लसणी आपण छान किसून काढलेल्या आहेत. त्या ह्या साईडला ठेवूया. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आहे. ती कोथिंबीर स्वच्छ धुवून अगदी बारीक-बारीक चॉप करून घेते. हे थोडेसे प्रिपरेशन आपल्याला करायची आहे. म्हणजे आपला नाश्ता ना अगदी झटपट आणि फटाफट बनून तयार होतो. मस्त छोट्या-छोट्या भुकेसाठी ना एकदम परफेक्ट आहे. स्टोअर करून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि मस्त महिनाभर तुम्ही खाऊ शकता. आता हे बारीक अशी कोथिंबीर मी इथे कापून ठेवलेली आहे. आता एक खोलगट कढई घेतली आहे. त्यात थोडासा बटर टाकलेला आहे आणि बटर आपला करपायला नको म्हणून अगदी 1 चमचाभर मी तेल टाकलेलं आहे. बटर हलका-हलका ना मेल्ट होत आला, की त्यात आपण बारीक किसलेला लसूण टाकायचा आहे आणि हलकसं त्याला सौटे करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. लसूण छान असं आपल्याला ब्राउन वगैरे काही नाही करायचं. फक्त लसणीचा जो उग्र वास आहे तो गेला पाहिजे. आता ह्यात मी टाकतेय चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोचा एक पॅकेट आणि त्याचसोबत 1.5 कप पाणी. पाणी अगदी साधं पाणी आहे. 1.5 कप पाणी इथे मी टाकलेलं आहे. पाण्याला थोडी आता उकळी आणायची आहे. त्याचबरोबर टाकते बारीक चिरलेला जो कोथिंबीर आपण ठेवली होती ती टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ. आता मिठाचं प्रमाण अगदी थोडं कमी घेतलंय मी कारण आपण ह्यात बटरही घातलेलं आहे आणि पुढे आपण चीजचाही वापर करणार आहोत म्हणून त्या दोघांमध्येही मिठाचा प्रमाण अगदी असतोच थोडाफार. म्हणून आपण टाकताना मात्र मीठ अगदी बेताने टाकायचं आहे. आता त्याचसोबत थोडंसं मिक्स करायचंय, पाण्याला उकळी आणायची आहे आणि हे जे आपण डॉमिनोजमध्ये वगैरे पिझ्झा खातो त्या पिझ्झा सोबत आलेल्या सीझनिंग्स आहेत त्या मी इथे वापरलेल्या आहे. आता ज्या कपाने आपण पाणी मापलं होतं त्याच कपाच्या साह्याने 1 कप असा रवा घेतलेला आहे. अगदी साधा रवा जो आपण शिऱ्याला वगैरे वापरतो तोच रवा आहे. एका हाताने रवा टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने त्याला अगदी मिक्स करत राहायचंय म्हणजे त्याच्या गुठळ्या पडता कामा नये. 1 कप रव्याला 1.5 कप पाणी एकदम परफेक्ट आहे. अजिबात तुमचा अंदाज चुकणार नाही जर या मेजरमेंटने केलात तर. चांगलं मिक्स करायचंय आणि 5 मिनिटं त्याला झाकून एक वाफ काढायची आहे. म्हणजे आपला रवा छान फुलेल. आता बघू शकता छान असा आपला रवा फुललेला आहे आणि पूर्णपणे त्याला शिजलेला आहे तो. आता ह्याला काढून ना एका ताटात ठेवूया आणि थोडंफार असं थंड करून घेऊया. अगदीच पूर्ण थंडगार करायचं नाहीये, हलकं कोमट असेल तरी चालेल. आता ह्याला पूर्ण आपण ताटात पसरवून ठेवलेलं आहे. ह्याला साईडला ठेवूया, तोवर आपण दुसरी तयारी करूया. इथे मी 4 बटाटे घेतलेली आहेत, उकडवून घेतलेली आहेत. आता ह्याला सोलून घ्यायचंय आणि सोललेली बटाटी आता आपण मॅश करूनही घेऊ शकता किंवा किसूनही घेऊ शकता. इथे मी अशा किसणीच्या साहाय्याने त्याला किसून घेतेय म्हणजे अजिबात त्याच्या गुठळ्या वगैरे पडणार नाहीत आणि आपला नाश्ता जो आहे चांगलं स्मूथ असं बनेल. 4 बटाटी पूर्णपणे ह्याच्यात किसून टाकलेली आहेत मी. त्याचसोबत इथे मी घेते चीजची क्यूब आहे जे आपण पिझ्झात वगैरे वापरतो तेवढी चीज तुम्ही घेऊ शकता, मॉझरेला किंवा हा प्रोसेस चीज आहे. त्याचे 2 क्यूब मी इथे टाकते. चीज अगदी ऑप्शनल आहे पण लहान मुलांसाठी जर तुम्ही करत असाल तर चीज नक्की टाका. त्यांनी खूप चव वेगळी येते आणि मुलांनाही फार आवडते. आता हे चीजही त्यात मी किसून टाकलेलं आहे. आता ह्या सगळ्याला ना छान असं मळायचं आहे आपल्याला. जसं आपण चपातीचा पीठ मळतो अगदी तसा टेक्स्चर त्याचा आला पाहिजे. आता सुरुवातीला तुमच्या हाताला चिटकेल पण जसजसं तुम्ही मळत राहाल ना अजिबात हाताला चिटकायचं कमी होणार, ते बंद होईल पूर्ण. असं चांगलं मळायचं आहे. 5 मिनिटं व्यवस्थित त्याला मळून काढायचं आहे आणि जसं आपण चपातीचं पीठ मळतो अगदी तशीच आपल्याला कणिक दिसली पाहिजे. बघू शकता एकदम सॉफ्ट असं आपलं बनलेलं आहे. आता थोडा थोडा पोर्शन घ्यायचा आहे आणि त्याला असं गोल गोल करून लांबट अशी त्याची बनवायची आहे रशी.
आता ह्याचा शेप तुम्हाला आवडेल तसा देऊ शकता, पण मी इथे छोटे छोटे बाईट साईज करतेय म्हणून अगदी लांबट केलेले आहेत आणि त्याला असं छोट्या छोट्या आकारात कट करतेय आणि त्याला एक चांगलं शेप द्यायचं आहे, म्हणजे ते दिसायलाही सुंदर दिसतात आणि अगदी मस्त बाईट साईज, खायलाही एक उचलला की पटकन तोंडात टाकला जातो. दिसायला खूप छान दिसतात आणि छोटे छोटे केल्यामुळे अगदी झटपट फ्रायही होतात. अजिबात जास्त वेळ लागत नाही त्याला फ्राय व्हायला. चांगला आता त्याला शेप द्यायचा आहे आणि असंच तुम्ही कोणत्याही आकारात बनवू शकता. जसे स्माइली सुद्धा मुलं खातात, ते सुद्धा स्माइली सुद्धा ह्याच्या बनू शकतं, किंवा कसेही तुम्हाला जर लांबटच ठेवायचे आहेत फ्राईज सारखे, तसाही तुम्ही शेप ठेवू शकता. अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं शेप करू शकता. पण असं ना पटापट होतं. अशा ह्याच्यात केल्या लांब लांब अशा रिंग केल्या ना की त्याला कट केलं की अगदी झटपट हे बाईट्स बनून तयार होतात. अजिबात त्याला जास्त वेळ लागत नाही आणि 1 कप रव्यापासून अगदी भरपूर असे बाईट्स तुमचे बनून तयार होतील. आता इथे बघू शकता मी प्रचंड असे बाईट्स बनवलेले आहेत आणि आता हे काय मी सगळेच फ्राय करून ठेवत नाहीये. आता थोडेसे डब्यात मी स्टोअर करून सुद्धा ठेवतेय, म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुलांनी झटपट काही खायला मागितलं ना, 5 मिनिटात फ्राय करून मी त्यांना देऊ शकते. आता हे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे आणि फ्रीझरमध्येच ठेवा आणि फ्राय करायच्या आधी थोडं आधी त्याला काढा बाहेर, थोडंसं थंड करून घ्या, रूम टेम्परेचरला करून घ्या आणि मग त्याच्यानंतर एकदम हाय फ्लेमवर त्याला फ्राय करा. आधी फ्राय करताना तर अजिबात त्याला हात नाही लावायचा आणि त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून अगदी 5 मिनिटात फ्राय होऊन जातात आणि महिनाभर चांगला हा तुमचा नाश्ता स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता. डब्याला सुद्धा द्यायला अगदी मस्त ही रेसिपी आहे. आता हे बाकीचं बॅच मी फ्राय करून घेते. थोडंसं तेल तापलंय का बघूया. तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि त्याला फ्राय करून घ्यायचंय. आधी टाकल्यावर तर 2 मिनिटं अजिबात हात नाही लावायचं. त्याच्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर हलकंसं तुम्हाला दिसायला लागलं कलर चेंज झालेला आहे की त्याच्यानंतरच आपण मिक्स करून घेणार आहोत. आता चांगलं सगळीकडून हलवून घ्यायचंय, म्हणजे सगळीकडून एकसारखा कलर येईल त्याला आणि चांगलं असं क्रिस्पी, बाहेरून अगदी कुरकुरीत होतो आणि आतून मस्त सॉफ्ट होतात हे बाईट. आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे, पण टाकताना मात्र तेल अगदी कडकडीत गरम करून घ्या. जर अगदी कोमट गरम तेलात टाकलात तर पटकन हे फ्राईज ना फुटतील आणि सगळं चिटकायला लागेल. म्हणून अगदी कडकडीत गरम तेलात टाका, म्हणजे अजिबात तुमच्या बाईट्सचे शेप बिघडणार नाही आणि मस्त असे फ्राय होऊन निघतील. आता हे बघू शकता सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे त्याला. अगदी 5 ते 7 मिनिटात फटाफट फ्राय होऊन जातात. आता हे थोडासा बॅच मी काढून घेते आणि पुन्हा थोडेसे तळून घेते. मस्त बघू शकता अगदी कुरकुरीत बनून तयार होतात आणि कलरही अतिशय सुंदर आलेला आहे. 1 कप रव्यापासून इतका सारा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तोही एकदम झटपट आणि फटाफट. छोट्या मोठ्या भुकेसाठी एकदम परफेक्ट असा हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपी सोबत.